महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या वतीनं या ज्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा पारितोषिक समारंभ आहे त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि आता ज्यांनी अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं ते माझे मित्र डॉक्टर चंद्रकांत पोद्दार, त्याचबरोबर मसापच्या वैशालीताई नायकवडी, घनश्यामजी सावलानी, राजनजी मुठाणे आणि समोर उपस्थितात बसलेले विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनी. खरं तर गेले जवळजवळ 1.25 तास हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि कविता म्हणजे काय याच्याबद्दलचं अतिशय विस्तृत विवेचन आधीच्या वक्त्यांच्यातून आलेलं आहे. पोद्दार सर तर बोलले, पण प्रास्ताविक करताना मॅडमने सुद्धा, नायकोडी मॅडमनेही बरंच काही आपल्याला सांगितलेलं आहे. सावलानी सरांनी सुद्धा अतिशय काव्यमय अशा पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि सौरभ पाटणकरांनी परीक्षकांच्या मनोगतामधून अतिशय चांगल्या पद्धतीनं कविता म्हणजे काय आणि आपण कवितेकडे कशा दृष्टीनं बघितलं पाहिजे याचं अतिशय विस्तृत विवेचन केलेलं आहे. आणि मला कल्पना आहे की ह्याच्यानंतर आपलं काव्य संमेलन आहे, त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही, पण या चौघांच्या मांडणीने पुनरावृत्ती न करता मला जे काही वाटतं ते 5-7 मिनिटात मी मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यात पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये जवळजवळ 238 मंडळींनी भाग घेतला, कवींनी भाग घेतला. त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी भाग घेतला म्हणून या 11 जणांना नंबर मिळाले. आणि त्या स्पर्धकांच्या नंतर मी ज्यांना या त्याच्यामध्ये यश मिळालं त्या सगळ्यांचं तुमचाच एक सहकारी कवी या नात्यानं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढच्या काव्य लेखनाला मनापासून शुभेच्छा. आता पोद्दार सरांनी कवीची जबाबदारी, कवीनं कसं असलं पाहिजे असं अतिशय विस्तृत आणि उत्तम उदाहरण दिलेले. आपण जर प्राचीन काळाचे शब्दकोश काढले तर कवी म्हणजे कोण ह्याची फार सुंदर व्याख्या केलेली आहे. कवी इज इक्वल टू कोण. आपण म्हणतो अलीकडे कवी आणि कवडा वगैरे वगैरे, तसं नाहीये. कवी म्हणजे द्रष्टा. समाजाला नवा विचार कोण देतो तर तो कवी देतो. कवी म्हणजे सगळेच आले, कथाकार आले, कादंबरीकार आले, नाटककार आले, सगळेच आले. तर ही कवी शब्दाची जी काय व्याख्या आहे ती व्याख्या आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे असं मला. तर सुरेश भटांचा उल्लेख झाला. सुरेश भटांचा माझा फार जुना ऋणानुबंध होता 85 सालाचा. तो काळ सोशल मीडियाचा नव्हता आहे. आज कसं होतंय, आज आपण टाकतो लगेच आणि म्हणतो मला आत्ताच सुचलं. बाबांनो, आत्ताच सुचलं वगैरे असं कधीही नसतं. ते तुमच्या काळजात कुठेतरी रुतत असतं आणि त्याच्यात आठ खळबळ माजत असते आणि मग ते शब्दातनं व्यक्त होत असतं. आम्ही ज्यावेळी 85 साली सुरेश भटांना भेटलो आणि ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता, काहीच नव्हतं त्यावेळी, तर तो कालखंड कसा होता शिकण्याचा. तर आम्ही सुरेश भटांना आम्हाला काय तर सुचलं तर ते लिहून पोस्टाने नागपूरला पाठवलं. नागपूरला पाठवल्यानंतर सुरेश भटांच्या सगळ्या व्यापातनं ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ते बघणार, बऱ्यापैकी असलं तरी 15-20 ओळीचं पत्र लिहिणार आणि हे कुठं चुकलंय वगैरे वगैरे सांगणार. आणि जर ती कविता त्यांना आवडली नाही तर फक्त पोस्ट कार्ड पाठवणार आणि त्याच्यावर लिहिलेलं असेल तर फाडून टाक. हे जे काय आहे, त्यामुळे भटांच्याकडनं आम्ही एवढं शिकलो की ज्याला आपली कविता फाडून टाकता येत, आजच्या भाषेत डिलीट करता येत, तो उद्याचा चांगला कवी असतो. पण मीच केलं हे अंतिम संच जर आम्ही म्हणणार असू तर मला वाटतंय आपण कुठंतरी केवळ कवितेशी नाही स्वतःशी प्रतारणा करतो. आणि पुन्हा कविता आता राजूनं फार चांगल्या पद्धतीनं सांगितलं, प्रेम वगैरे वगैरे. प्रेम हे असणारच ना, कारण कुसुमाराजांचंच वाक्य आहे, प्रेम हा मानवी जीवन संस्कृतीचा सारांश आहे. मग प्रेम सोडून आपण कसं करणार. पण प्रेम जरी असलं तरी सुद्धा जीवनातले इतर सगळे जे अनुभव आहेत, ज्याच्या त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उदाहरणं दिली, ते सगळे अनुभव आपल्याला टिकता आले पाहिजे. आपण भूतकाळाकडे आपली दृष्टी स्वच्छ असली पाहिजे, वर्तमानाकडेही नितळ असली पाहिजे आणि भविष्याकडे कसं बघायचं किंवा भविष्य कसं असलं पाहिजे हे ठरवण्याची जबाबदारी आपली आहे कवी. म्हणून व्यवस्थेत हस्तक्षेप करायला आपण शिकलं पाहिजे. मंदिरं केवळ औरंगजेबानं लुटली नाहीत, आज ही मंदिरं लुटली जात आहेत, ते आमच्या कवितेतनं आलं पाहिजे. हे जे काय आहे हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. नाहीतर इतिहासाचा काळ उपसत बसण्यात काहीही अर्थ नसतो. म्हणून कवी म्हणून
आपली जबाबदारी मोठी आहे. कवी आपण जसा स्वतःच्या जीवनाच्या भाष्यकार जसा आपण असतो, आपल्या जीवनातले व्यक्तिगत अनुभव आपल्या कवितेत येत असतात, त्याच पद्धतीनं ज्या भवतालात आपण राहत असतो त्या भवतालाचेही अनुभव कवितेत येत असतात. आणि केवळ आपलं जीवन भवताल नव्हे तर कवी म्हणून आपण त्या युगाचे सुद्धा भाष्यकार असतो. ही जबाबदारी आपण मला वाटतं अधिक चांगल्या पद्धतीनं पेलण्याची गरज आहे. भटांचे फार सुंदर, आम्ही जेव्हा त्यांच्याकडे चर्चा करायचो तेव्हा ते फार सुंदर एकदा त्यांनी वाक्य वापरलेलं होतं. ते म्हणाले, आपल्यासाठी शब्द नाही. आपण बऱ्याच वेळा काय करतो, शब्दाच्या प्रेमात पडतो आणि त्याला आपल्या हे करण्याचा प्रयत्न करतो. भट म्हणायचे, शब्द आपल्यासाठी आहे, आपण शब्दांसाठी नाही. शब्द आपल्या समोर नाचले पाहिजेत. अरे मला तुझ्या कवितेत स्थान दे, मला तुझ्या शेरात स्थान दे. हे जे काय आहे म्हणजे शब्दांची निवड सुद्धा फार महत्वाची आहे. थोडं असंसदीय आहे, पण भटांचं जे एका टीव्हीवरच्या मुलाखतीतलं वाक्य घेऊन सांगेल मी. भट असं म्हणायचे, कविता म्हणजे शब्दांची हागवण. हे फार महत्वाचं आहे. पॅरेग्राफच्या लिहा तुम्ही, आशय असला पाहिजे, त्याच्यात मुद्दा नाही आहे. पण अल्पाक्षरात थोड्या त्याच्यामध्ये सुद्धा चांगली कविता होऊ शकते. आपल्या रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, किती म्हणजे प्रत्येक फार कालातीत कविता आहे. काय लिहिलंय त्यांनी, आपण म्हणतो की नाही माणसं चांगली असतात पण संगतीनं बिघडतात, म्हणतो की नाही. तर त्यांनी वेगळ्या भाषेत असं सांगितलेलं आहे त्या कवितेत, किती क्रूर असतात माणस. पहिली ओळ, किती किती क्रूर असतात माणसं पण किती कोमल असतो माणूस. हे जे काय आहे, माणसाचा एकटा ज्यावेळी माणूस असतो तेव्हा नीट असतो, की पण संगत लागली की किती क्रूर असतात माणसं पण किती कोमल असतो माणूस. हे जे काय असं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेमाच्या सुद्धा वेगवेगळ्या छटा आल्याच पाहिजे. पुन्हा प्रेम हा अत्यंत महत्वाचा आहे. सुरेश भटांचं एक वेगळ्या दृष्टिकोनातून प्रेमाकडे बघणार आहे. मला या ठिकाणी शेर आठवला, तू भेटतस तेव्हा माझे असेच होते. तू भेटतेस तेव्हा माझे, सॉरी, भेटूनही तुझ्याशी मी बोललोच नाही. भेटूनही तुझ्याशी मी बोललोच नाही, तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते. हे जे काय आहे हे सुद्धा आपण त्या भावना त्या पद्धतीनं मांडल्या पाहिजे असं मला वाटतंय. आणि एक किस्सा फक्त सांगतो आणि मी समारोप करतो. कविता लिहिणं ही अवघड गोष्ट आहे, त्याच्यासाठी व्यासंग पाहिजे, हे निर्विवादपणा नाही. इंग्रजी साहित्यामध्ये कॉलरीज आणि पॉटलचं उदाहरण दांडेकर सरना माहिती असेल किंवा आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. ते दोघं मित्र होते आणि त्यातला कोलड्रीज हा लेखन करायचा, वैचारिक लेखन करायचा, सगळंच कविता लिहायचा, कथा लिहायचा. तर त्याच्या पॉटलनं त्याला लिहिलं, पत्रात एकदा लिहिलं की अरे कोलड्रीज तू एवढं लिहितो, एक अस्सल चांगली कविता, दीर्घ कविता तू लिही. त्यानं लिहिलं, अपेक्षा काय त्याची चुकीची नव्हती, कारण हा अतिशय चांगला हुशार माणूस होता. तर त्यानं कोलड्रीजनं जे उत्तर दिलेलं आहे ते मला वाटतं आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. तो असं म्हणाला, मला जर अतिशय उत्तम असं दीर्घ काव्य लिहायचं असेल तर माझ्या आयुष्यातली मी 20 वर्ष बाजूला काढली पाहिजे. 20 वर्ष काय, तर तो म्हणाला पहिली 5 वर्ष मला हे सगळं विश्व समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी झाडांवर कविता लिहायची आणि हे झाड कुठलाही जर मला माहिती नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे ह्या विश्वातली जी काही सगळी शास्त्र आहेत, सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत, गोष्टी आहेत, भूकंपापासून सगळ्या गोष्टी, ज्वालामुखीपासून, ह्या सगळ्या मला किमान समजून घेतल्या पाहिजे. ह्या समजून घेण्यासाठी मला 5 वर्षाचा कालखंड लागेल. दुसरं तो म्हटला की पुढची 5 वर्ष, हे जे काही मी 5 वर्ष निरीक्षण केलेलं आहे त्या निरीक्षणातून मी माझ्या जीवनातले अनुभव घेऊन काहीतरी कविता लिही. बरोबर, 20तली 10 येईल. पहिलं निरीक्षण, नंतर लेखन. आणि तो म्हणाला की पुढची 5 वर्ष मला मी काय लिहिलं हे वाचायला मला लागते. आणि शेवटची 5 वर्ष तो म्हटला की ते बरोबर आहे की नाही वगैरे सगळं तपासण्यासाठी मला लागेल. आणि 20 वर्षानंतर माझ्याकडून काहीतरी एक कविता चांगली निर्माण होईल. हे उदाहरण आणि कालखंड जरी बाजूला ठेवला नाही तर मग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात 2-4च कविता होतील. मुद्दा तो नाही आहे. कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे, ही या ठिकाणी भूमिका आहे. पाटणकर सरांनी सांगितलं की मला अतिशय छान वाटलं ते ऐकून, की या 238 पैकी काही कविता या छंदोबद्ध सुद्धा होत्या. छंदोबद्धता हे मराठी साहित्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण लहान असताना आपल्याला जे काही शाळेत शिकवायचे ते सगळं पाठ व्हायचं. मनाचे श्लोक कळत नव्हते पण पाठ होत होते.
आणि सज्जना भक्ती पंथेची जावे कधी श्रीहरी हे का पाठ झालं? ते साहित्य म्हणून चांगलं आहे, पण आपल्याला त्यातलं घंटा काही कळत नव्हतं. ते पाठ झालं त्याचं कारण की भुजंग प्रयास नावाचं वृत्त आहे. त्या वृत्ताच्या लईतनं आपल्याला ते पाठ झाले. सगळं मराठी संत पंथ तंत साहित्य आपण घेतलं तर ते वृत्तबद्ध आहे, छंदोबद्ध आहे. त्यामुळे छंदोबद्धता हे काव्याचं निर्विवाद लक्षण आहे. पण ह्याचा अर्थ मग मुक्त छंद वाईट काय तर अजिबात नाही. सुरेश भटांपासून सगळ्यांनी ज्यांनी छंदोबद्ध लिहिलेलं आहे, मी सुद्धा छंदोबद्ध जास्त लिहितो, पण म्हणून काय मुक्त छंद हे नाही. पण फक्त मुक्त छंद लिहित असताना मुक्त काय म्हणजे मोकाट नव्हे हे लक्षात. बाजारपेठेबाबत आपण जे म्हणतो मुक्त बाजारपेठ, मुक्त बाजारपेठ वेगळी आणि मोकाट वेगळी. तर आपली कविता ही दासरना पडलेली दिसते. हे ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मराठी कवितेच्या कडे अधिक गांभीर्याने आपण बघत असताना तुम्ही वृत्त कुठलंही निवडा किंवा मुक्त छंद निवडा, पण ती कविता म्हणून सशक्त आहे गेली. कविता ही इथून सादर केल्यानंतर मगाशी पाटील सर म्हणाले, पोद्दार सर म्हणाले, ते फार महत्वाचं आहे की ती छापल्यानंतर सुद्धा चांगली वाटली. केवळ तुमच्या सादरीकरणातून कवीला आवाज चांगला असावा. आता आमच्यासारख्याला नरड असते, तो भाग वेगळा. पण तरी सुद्धा कवी नुसती केवळ सादरीकरणातून नाही, छापल्यानंतर सुद्धा कवी ही छाप्यातून सुद्धा रसिकांना आवडली पाहिजे, त्याच्यातून काहीतरी त्याला मिळालं पाहिजे. ही सुद्धा आपल्या सगळ्यांची मला वाटतं जबाबदारी आहे. त्यामुळं मुक्तछंदात द्या, छंदात द्या, कशातही लिहा, फक्त ती कविता असली. सुरेश भटांनी सगळं जरी छंदोबद्ध लिहिलं असलं तरी मुक्त छंदातल्या त्याच्या कविता इतक्या उत्तम आहेत. कवितेसंदर्भात तिथे कविता म्हणून 2 ओळीची की सांगतो तुम्हाला. ज्यांचे हृदय असते बँकेत सुरक्षित, ज्यांना इन्क्रिमेंट मिळते वेळच्या वेळी, त्यांना सगळंच काही कळतं, अगदी कविता आहे. हे जे काय हे सुरेश भटांचं आहे लक्षात. हे जे काय का केवढा मोठा हे आहे, आशय केवढा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे कवितेकडे आपण सगळ्यांनी गांभीर्यानं बघितलं पाहिजे. ते सांगण्यासाठी मला वाटतं या काव्य स्पर्धा गेली 9 वर्ष आयोजित केल्या जातात. आणि मी परीक्षकांचंही मनापासून अभिनंदन करतो, या तिघांचं पण, पाटणकरचं, महावीर कांबळे सर आणि आमच्या पैलवान मॅडमचं. कारण कवितेचं परीक्षण करणं ही अतिशय अवघड असते. मी तर मागच्या वर्षी आपटे वाचनच्या इंदिरा संत वाङ्मय पुरस्काराचं परीक्षण केलं तर 90 संग्रह आलेले होते. म्हणजे माझी काय अवस्था झाली याचा विचार करा. मुद्दा असा आहे की तो एक आपल्याला श्रीमंत करणारा अनुभव असतो. आपणही त्यात कवी म्हणून शिकत असतो. आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय परिश्रम घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं हा निकाल दिला. याबद्दल मी परीक्षकांचं सुद्धा, संयोजकांच्या बरोबर मनापासून अभिनंदन करतो. त्याच्या या स्पर्धेला इथून पुढच्या काळात अधिकाधिक प्रतिसाद मिळत राहील अशी अपेक्षाही व्यक्त करतो. आणि मी आपली रजा घेतो जातो.